नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेडीमेड पॅच आहे तो पॅच ब्लाऊजला कसा अटॅच करायचा, ब्लाऊजच्या बॅक साईडला कसा अटॅच करायचा हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. हे आरी वर्कचा पॅच आहे. बाहीचा वेगळा पॅच, समोरची साईड वेगळा पॅच आणि पाठीमागची असा पूर्ण पॅच रेडीमेड आहे. तो आपण आता ब्लाऊजला अटॅच करूयात. बॅक साईडचा गळा आहे त्याला अटॅच करायचा आहे. हे बघा मी कट करून घेतलेला आहे ब्लाऊज. आता यावरती आपण फक्त गळ्याचा माप टाकूयात आणि पॅच तयार करायला घेऊयात. 2 इंचावर 2.25 इंचावर मार्किंग केली मी. त्यानंतर आपल्याला हवा तेवढा आपण गळा घ्यायचा. तो घेतलेला आहे मी 11.5 इंचावर. आता चौकोनी बॉक्स करून घेते एक. त्यानंतर त्याला गळ्याचा आकार देऊन घेऊयात आपण. आता हा गळा हवा तेवढा जर काढला, जेवढा आहे तेवढा जर आपण पॅच लावला तर गळा खूप लहान होईल. त्यामुळे काय करूयात, आपण थोडासा मोठा तयार करून त्याला हा पॅच लावून घेऊयात. आता हे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून अटॅच करून घ्यायचे. आता पहिले आपण गळा शिवून घेऊयात. आता हे गोलाकार साईजमध्ये पूर्ण गळा आपण जशास तसा शिवून तो सरळ करून घेऊयात. आतला भाग कट करून आता आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत. छोटे कट लावून घेऊयात, त्यामुळे गळा छान उलट होईल. आता एक इथं आपण फिनिशिंगसाठी शिलाई मारून घेऊयात. आता त्यानंतर आता आपण हे वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे तयार गळा आहे. आता साईडचे शिलाई मारून पूर्ण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. आता हे पूर्ण झाल्यानंतर आता हे पॅच आहे हा आपण पहिले पूर्ण कट करून वेगवेगळा करून घेऊयात, म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जाईल. हे कापडी कॅनव्हास आहे, त्यावर ते अटॅच केलेला आहे हा पॅच आपला. तर हा आपण एकदम पूर्ण कटिंग करून घेऊयात. आता पाठीमागं पण कापड आहे थोडं थोडं, तेही कट करून घेऊयात व्यवस्थितरित्या. कैरी आकाराची पॅच आहे, ते थोडेसे कट करायला अवघड जातात, त्यामुळे हळूवार कट करावे लागतात. आता हे पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपण गळ्याचा मध्य काढून घेऊयात पहिले, म्हणजे जोडायला सोपं जाईल. आता हे मध्य काढल्यानंतर गळ्याचा आपण पॅचचा पण मध्य काढून पहिले एक साईडची शिलाई मारून घेऊयात. एकदम हळूवार शिलाई मारावी लागते इथे. आता ही दुसरी साईड हळूवार शिलाई मारावी लागते. 5 नंबरची टीप मारायची इथे. किंवा खालच्या साईडला ग्लू लावला तरी चालतो.
आता हे पूर्ण पॅच लावून झालेलं आहे। आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात। त्यानंतर बाहीला पण आपल्याला हे पॅच लावायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। आरीवर्क करायची गरज नाही पडत। घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा पॅच। तर ही पट्टी यावरती दाबटीप टाकून खालच्या साईडला दुमडून घेऊयात। त्यानंतर आता आपण बाहीला पॅच लावायला घेऊयात। हे झाला गळ्याचा पॅच, तर राहिला बाहीचा पॅच। तर बाह्या पूर्ण पहिले जोडून घ्यायच्या आणि त्यानंतर बाहीचा पण मध्य काढून घ्यायचा आणि हा पॅच आता आपण कटिंग करून घेऊयात। जसा गळ्याचा कट केला होता तसाच बाहीला पण कट करून घ्यायचा। जशास तसा काढून घ्यायचा, पूर्ण कापड कट करून घ्यायचं आतलं। आता हे आपण शिवायला घेऊयात। मध्य काढून पहिले सरळ शिलाई मारून घ्यायची। आता हा पूर्ण भाग आपला बाहीचा पण शिवून झालेला आहे। इथे थोडंसं वरच्या साईडला थोडे स्टोन असतात, त्यामुळे एकदम मशीन हळूवार घ्यावी लागते। झाला आता सरळ आहे। स्टोन असल्यामुळे सुई तुटायची भीती असते, त्यामुळे हळूवार घ्यायची। बघा पॅचवर्क डिझाईन तुम्हाला कशी वाटली यावरती कमेंट करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।